नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ हा खास जे शेडनेट घेणारे शेतकरी आहे त्यांच्यासाठी आहे. मार्केटिंग मध्ये काम करणारे साहेब आपल्या सोबत आहेत. तर त्यांनी रिफ्रेश रिफ्रेशचा अनुभव इथे घेतलाय. तर याचे काय त्यांना फायदे झाले आपण त्यांना विचारूया. साहेब, काय अडचण होती आपल्या प्लॉटला? व्हायला जेमते 15 दिवसाचा कालावधी लागतो हा. मिरची सेट होण्यासाठी. बरोबर. मी अगोदर मिरची लागवड केल्यानंतर एक दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी एक रिफ्रेशची एक अगोदर सुरुवातीला एक रिफ्रेशची एक ड्रिचिंग केली बरोबर. आणि एक याचं एक 100 ml प्रति पंप 20 लिटरच्या पंपाला 100 ml औषधाची एक फवारणी घ्यायची. याचा जो रिझल्ट आहे आपण बघू शकता. याची याचा पानाची जी साईज आहे ही आपल्या साधारणतः पाण्याची साईज छोटी असते, पण याच्यामुळे काय पानाची साईज जो अन्नद्रव्य असतो झाडाला तो पूर्णपणे याला मिळतो आणि जे झाडात जमितले जे मुळं आहेत त्याचं जे जारवट आहे या मुळांचं हे बाकी आपण जे औषधी वापरतो समजा कोणत्याही कंपनीचं त्या याच्यापेक्षा या जे आपण रिफ्रेश याच्यामुळे जास्त प्रमाणात जारवट येतं आपल्या जमिनीत आणि मुळा आपण मुळी उपटल्यानंतर आपल्या या मुळीला मातीचा कण सुद्धा लागत नाही. पांढरी मुळ अशी सरळ दिसतो. रिझल्ट कसे वाटले? रिझल्ट छान आहे सर, अतिशय छान. इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? माझं असं म्हणणं आहे की इतर जे शेतकरी आहेत ज्यांची मिरची सेट व्हायला वेळ लागू राहिला, समजा की अपडाऊन झालेले झाडे आहेत त्यांनी अगदी अतिशय चांगली ड्रिंचिंग करायची. ड्रिचिंग करा तुम्ही, अतिशय चांगले रिझल्ट येतात रिफ्रेशचे. बरोबर. शेतकरी बंधूंनो, बघा आता प्लॉट आपण बघू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की अतिशय चांगल्या प्रकारे जे आहे हे काही झाड सेट झालेली आहेत. हे बघा, हिरवापणा अतिशय चांगला आहे, फुटवा खूप चांगला निघालेला आहे आणि पानाची रुंदी पण फार चांगली आहे. आपण पण वापरा आणि नक्की अनुभव घ्या. धन्यवाद.